आमचा प्रवेश करून घ्या, आम्हाला आमच्या घरी येऊ द्या. आम्ही आता इथं जरी आलो असलो तरी आम्हाला काय कुठे गेलो असं नाही, मला माझ्या घरी आलं याचं समाधान वाटतंय. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसेना शिंदे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शेकडो शिवसैनिकांनी शिंदे गटाला रामराम ठोकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला असून त्यामुळे ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. तर जैशी करणी वैशी भरणी जी शिंदे गटाने केलंय ती शिंदे गटाला परतफेड करायची वेळ येते. याची आता ह्याच आजच्या या प्रवेशावरून सिद्ध झाले. कारण शिंदे गटामध्ये जेवढी लोक गेली ती सगळी लोक सगळी पदाधिकारी न विलाजाने म्हणजे त्रसाला कंटाळून त्यांच्यावर दबाव आणून त्यांनी शिंदे गटात नेलेलं होतं. पण आज शिंदे गटाचा 2.5 वर्षाचा त्यांचा त्रास सहन करून शेवटी त्याचा न विलाज झाला आणि त्रासाचा बांध फुटला गेला, अन्यायाचा बांध फुटला गेला आणि शिंदे गटाला सोडून परत घर वापसी आता आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पक्षात झालेली आहे. या माध्यमातून नक्कीच शिवसेनेला मोहोळ तालुक्यामध्ये आता एक नव्यानं ऊर्जा मिळणार आहे आणि आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती मशाल या चिन्हावर लढवण्यासाठी ताकदीने आता कामाला लागणार आहे. या माध्यमातून अजून एक सांगतो, काही लोक इकडे गेले असतील तिकडे गेले असतील, कोणत्याही शिवसैनिकाला काही फरक पडत नाही. संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या शिवसैनिकाला बळ आणि ताकद देऊन परत एकदा जोमानं महापालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती भगवा झेंडा मशाल फडकवण्यासाठी आम्ही ताकदीनं कामाला लागू. आम्ही तर आमच्या सर्व शिवसैनिक माझ्याबरोबर जे आले होते ते आज परत आम्ही सगळे आले आहे. आमचं कुठलंही काम झालंय, कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही आणि हे लोक फक्त जे पुढच्या तोंडाला आहेत ते स्वतःच काम करतात, स्वतः टक्केवारीनं कामं विकतात आणि दुसऱ्या शिवसैनिकांना कुठलंही काम दिलं जात नाही. आणि खरं तर सांगायचं म्हणजे मी ज्यावेळेस प्रवेश केला त्या दिवसापासून तिथं काम करत असताना मला कुठेही शिवसेना म्हणून ते काम दिसलं नाही. कारण आम्हाला कट्टर मुंबईचा शिवसैनिक आहे. मुंबईत जे काम बाळासाहेबांनी शिकवलं, मी बाळासाहेबांच्या सान्निध्यात राहिलेला शिवसैनिक साहेबांचं काम जे होतं ते आम्हाला इथं कुठेही दिसलं नाही. खरं तर अक्षरशः मला रात्रभर झोप लागायची नाही. आम्ही जर विचार केला तर झोप लागत नव्हती. मी गेली 6 महिने दादाच्या मागे लागलोय की दादा आम्हाला काय नको, आम्हाला आमचा प्रवेश करून घ्या, आम्हाला आमच्या घरी येऊ द्या. आम्ही आता इथं जरी आलो असलो तरी आम्हाला काय कुठे गेलो असं नाही, मला माझ्या घरी आलं याचं समाधान वाटतंय. मला दुसरं काय नको आहे. मी शिवसैनिक म्हणून आयुष्यभर राहीन आणि शिवसैनिकाची सेवा करेन.